ह्या पुण्याच्या भूमीवरती आपण राहतोय, या पुण्यभूमीवरती आपण राहतोय. पण मंडळी, एकेकाळी याची काय खटा होती आणि काय व्यथा होती हे सांगते. शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नांगारा धरिला हाती. शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नांगारा धरिला हाती. शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नांगारा धरिला हाती. शिवरायानं स्वराज्यासाठी, शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नांगारा धरिला हाती. शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नांगारा धरिला हाती. शिवरायानं नांगर का वर धरला असेल? कारण त्या मुघलांच्या, त्या यवनांच्या त्रासाला कंटाळून पुण्यनगरीतील भोळी भाबडी जनता घाबरून निघाली होती. आणि अशा काळात त्या जिजाऊ माऊली शिवनेरीवर वास्तव्यास आल्या. आणि जेव्हा त्या जुन्नरच्या पायथ्याशी आल्या तेव्हा त्यांना जाणवलं की ह्या पुण्यनगरीत फक्त किल्ल्यावरच तेवढं वैभव आहे, पुण्याच्या पांढरीवरती गाढवाचा नांगर फिरवलेला गेला आहे. त्यामुळे काय केलं पाहिजे? आणि खऱ्या अर्थानं मंडळी, त्यावेळेस शहाजीराजांची जहागीर होती, पण तरी सुद्धा अंमल एका कुणाचा होता. म्हणून पुण्याची दयनीय अवस्था झाली होती. म्हणून मुळा मोठा भीमा इंद्रायणी नीरावती, मुळा मोठा भीमा इंद्रायणी नीरावती, रवंच गंगांच्या अवती भोवती, पुणा सुपा इंदापूर बारामती शहाजीराजांची जहागीर होती. झाडे हिरवीगार होती, जमीन काळीशार होती, काळ कातळ्यात निळ्या अमृताची धार होती. जहागीर मोठी होती, आबिराची ओटी होती, माणिक मेंढी पिकवायला कुबेराची पेटी होती. पण नांगरा वाचून खोटी होती, कारण पोरींची बाबळीची निवडून जाळीची काट्या कुटाची लाटी होती. सोडाकू लुटारूंची भर दिवसात हस्ती होती. हिरव्या गरगराला, हिरव्या गंधराला, हिरव्या गंधराला, हिरव्या गंधराला, अंधारीला, नव्हती सूर्याला जिजाऊच्या मार्गदर्शनाने, शहाजी राजांच्या मार्गदर्शनाने, दादोजी कोंडदेव यांच्या प्रशिक्षणाने माझ्या राजानं त्या पुण्यभूमीवरती सोन्याचा नांगर फिरवला. आणि मग माझा शिवराय शेतकरी बनला. नांगर दाबून हनला, राजा हनयकेन मानला. झाली पुन्हा बरोबर झाली पुन्हा बरोबर आधी नांगर धरिला. आणि मग मंडळी, पुण्याची झाली पुण्यपुरी, पुण्याची
झाली पुण्यपुरी लाल महालाच्या आवरी भवरी लोहार सुतार काम करी आलं शेतकरी गात गात भल्लरी आणि नांगरा मागे नांगर चालू लागले हारोहारी शिवराया काय केलं असेल मंडळी त्या माझ्या शिवरायानं रयतेसाठी म्हणाल शिवराया कसणाऱ्यांना जमीन दिली गुराढोरा नामे दिली करपटी कमी केली सुपिकाशी भूमी केली दान गेला दणक्याशी संगतीत हमी दिली लेखनिकार कुणाची रोखणी सुताराची धमनी लोहाराची एक जात एक साथ धावू लागली कामगार